नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. आर-टीच्या नवीन नियमावलीनुसार ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. पालकांना आता आपल्या पसंतीनुसार शाळा आहेत त्या ऑनलाईन फॉर्ममध्ये देता येणार आहेत. तुम्ही तुमच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये अर्ज अनकन्फर्म करून किंवा अर्ज डिलीट करून नव्याने अर्ज भरू शकता. तर अशा प्रकारची सुविधा 25 तारखेपर्यंत पालकांना उपलब्ध असणार आहे. तर याच्यामध्ये एवढं सगळं करून देखील पालकांना ऑनलाईन फॉर्ममध्ये चुका झालेल्या असतील, फॉर्म एडिट होत नसेल किंवा OTP येत नसेल किंवा काही प्रॉब्लेम होत असेल तर पालकांसाठी एक महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. तर तुम्हाला पोर्टलमार्फत हेल्प सेंटर उपलब्ध करून दिलेले आहेत. तुमच्या जवळच्या असणाऱ्या तालुका किंवा शिक्षण विभागामार्फत हे हेल्प सेंटर उपलब्ध केलेले आहेत. तर यांचे कॉन्टॅक्ट नंबर देखील पोर्टलवरती देण्यात आलेले आहेत. तर सर्वप्रथम आर-टी पोर्टलवरती जायचं आहे. तर त्या ठिकाणी असणारे हेल्प सेंटर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुमच्या जवळच्या असणाऱ्या ठिकाणानुसार शिक्षण विभागानुसार तालुक्यानुसार हे हेल्प सेंटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशन नंबर सगळी माहिती घेऊन जायचं आहे. तुम्हाला जी काय बदल करायचे आहेत त्यांच्यामार्फत ते तुम्हाला सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात. तर लक्षात घ्या, या ठिकाणी गेल्यानंतर 100% त्यांच्यामार्फत फॉर्ममध्ये बदल करायचा असेल, चुकून तुमच्याकडे मिस्टेक झाली असेल, काही करता येत नसेल तर या हेल्प सेंटरच्या माध्यमातून तुम्ही हे बदल करू शकता. इतर कुठेही तुम्हाला बदल करता येणार नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला हेल्प सेंटरवरती फोन करायचा आहे, त्या ठिकाणी व्हिजिट करायची आहे. आवश्यक ते बदल चुकून तुमच्याकडून झाले असतील किंवा फॉर्ममध्ये काही येत नसेल, शाळा उपलब्ध झाल्या नसेल तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.